थेट वार्ता चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण महाकवी नामदेव ढसाळ यांच्या गांडू बगीचा या कविता संग्रहातील हंगामाचं कुत्र या कवितेवर चर्चा करूयात। त्याआधी आपण ही कविता काय आहे ते वाचून घेऊयात। तर कवितेचं नाव आहे हंगामाचं कुत्र। हे सुनेपण असं छळत राहतं, सर्व ब्रह्मांडच गिरगिर भवरी। कुठल्या धर्तीवर तू प्रेम करतेस, कुठल्या उत्पीडिताचा तू उद्धार करतेस। कंच्या पानावरले तू मोती वेचतेस, प्रत्येक झाडावर लघवी करत जाणार हंगामाचं कुत्र। नामदेव ढसाळ यांच्या कवितेतील हंगामाचं कुत्र ही कविता त्यांच्या खास विद्रोही, आक्रमक आणि सामाजिक जाणीवांनी भरलेल्या काव्यशैलीचे उत्तम उदाहरण आहे। ही कविता दलित साहित्य आणि मराठी कवितेच्या परंपरेत एक महत्त्वाचा टप्पा मानली जाते। नामदेव ढसाळ हे दलित पॅंथर या चळवळीचे संस्थापक नेते आणि मराठी दलित साहित्याचे अग्रदूत होते। त्यांच्या कवितांमध्ये समाजातील असमानता, शोषण, दमन आणि अन्याय यांच्या विरुद्ध तीव्र विद्रोह व्यक्त होतो। हंगामाचं कुत्र ही कविता सामाजिक आणि राजकीय व्यवस्थेच्या शोषणकारी स्वरूपावर थेट प्रहार करते। कवितेतील हंगामाचं कुत्र हे एक प्रतीक आहे, जे समाजातील सत्ताधारी, शोषक आणि दडपशाही करणाऱ्या शक्तींचे प्रतिनिधित्व करते। हे कुत्र हंगामाचं आहे, म्हणजेच तो तात्पुरता आणि स्वार्थी आहे। तो केवळ आपल्या हितासाठी कार्य करतो। ही कविता समाजातील उपेक्षित आणि शोषित वर्गाच्या वेदनांचे चित्रण करते। कविता प्रश्न विचारते, तू कोणत्या धर्तीवर प्रेम करतेस, कोणत्या उत्पीडिताचा उद्धार करतेस, जे व्यवस्थेला आव्हान देतात। कवितेत नैसर्गिक चित्रण जसे की पानांवरले मोती, झाडावर लघवी आणि सामाजिक शोषण यांचा संमिश्र वापर आहे, ज्यामुळे कविता अधिक प्रभावी ठरते। हंगामाचं कुत्र हे प्रतीक सामाजिक व्यवस्थेतील सत्ताधारी वर्गाचे प्रतिनिधित्व करते, जो उपेक्षितांना छळतो आणि स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांचे शोषण करतो। पानांवरले मोती हे शुद्धतेचे आणि सौंदर्याचे प्रतीक आहे, तर लघवी करत जाणारं कुत्र हे अपवित्रता आणि शोषणाचे प्रतीक आहे। ढसाळ यांची भाषा नेहमीच थेट आणि आक्रमक असते। लघवी करत जाणारं यासारखे शब्द सामान्य मराठी कवितेत वापरले जात नाहीत, पण ढसाळ यांनी ही भाषा जाणीवपूर्वक निवडली आहे, ज्यामुळे कवितेला अधिक प्रभावी आणि सामाजिक वास्तवाशी जवळीक साधणारी बनवते। कवितेत प्रश्नांचा वापर, जसे की कुठल्या धर्तीवर तू प्रेम करतेस, हा प्रश्न व्यवस्थेला थेट आव्हान देतो आणि वाचकांना विचार करायला भाग पाडतो। कवितेची रचना मुक्त छंदात्मक आहे, परंतु त्यात एक प्रकारची लय आहे, जी ढसाळ यांच्या बोल्ड आणि विद्रोही स्वरांशी सुसंगत आहे। ही कविता ढसाळ यांच्या गांडू बगीचा या संग्रहातील आहे, जो दलित साहित्याचा एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे। ढसाळ यांनी दलित समाजाच्या वेदना, त्यांच्यावर होणारे अत्याचार आणि त्यांच्या विद्रोहाला कवितेतून आवाज दिला। हंगामाचं कुत्र हे केवळ एक प्राणी नाही, तर ते सत्ताधारी वर्ग, धार्मिक आणि सामाजिक रूढी आणि शोषणकारी व्यवस्थेचे प्रतीक आहे। हंगाम संपला की कुत्र पुढे जातं, पण त्याच्या मागे शोषणाची आणि दडपशाहीची चिन्ह राहतात। कवितेत पानांवरले मोती आणि झाडावर लघवी यांचा वापर प्रकृती आणि शोषण यांच्यातील विरोध दर्शवतो। पानांवरचे मोती म्हणजे निसर्गातील सौंदर्य आणि शुद्धता, तर कुत्र्याची लघवी म्हणजे सौंदर्याचा आणि शुद्धतेचा नाश। कवितेतून
ढसाळ यांचा राग आणि आक्रोश स्पष्टपणे व्यक्त होतो. सर्व ब्रह्मांडच घरघर भवरी ही ओळ विश्वव्यापी शोषण आणि अन्यायाची भावना व्यक्त करते. कवितेत प्रश्न विचारले गेले आहेत जे केवळ व्यवस्थेला दोष देत नाहीत तर त्या व्यवस्थेला बदलण्यासाठी आव्हान देतात. कुठल्या उत्पीडिताचा तू उद्धार करतेस हा प्रश्न सामाजिक सुधारणेच्या नावाखाली होणाऱ्या ढोंगाला उघड पाडतो. कवितेत सौंदर्य म्हणजे मोती आणि क्रूरता म्हणजेच लघवी यांचा विरोधाभास आहे जो समाजातील सुंदर दिसणाऱ्या पण क्रूर वास्तवाला दर्शवतो. ढसाळ यांनी मराठी कवितेत दलित अनुभवांना आणि त्यांच्या आक्रोशाला मुख्य प्रवाहात आणलं. ही कविता त्यांच्या या योगदानाचं प्रतीक आहे. कवितेच्या माध्यमातून ढसाळ समाजातील उपेक्षित वर्गांना आवाज देतात आणि वाचकांना सामाजिक अन्यायाविरुद्ध विचार करण्यास प्रवृत्त करतात. ढसाळ यांनी मराठी कवितेत परंपरागत भाषेच्या मर्यादा तोडल्या आणि सामान्य माणसाच्या भाषेला साहित्यात स्थान दिलं हे विशेष. हंगामाचं पुत्र ही कविता केवळ एक साहित्यिक रचना नाही तर ती सामाजिक आणि राजकीय व्यवस्थेविरुद्धचा आक्रोश आहे. ढसाळ यांनी या कवितेतून शोषण, अन्याय आणि दडपशाही यांच्या विरुद्ध तीव्र विद्रोह व्यक्त केला आहे. कवितेची प्रतिकात्मता, आक्रमक भाषा आणि प्रश्नोत्तर शैली यामुळे ती वाचकांच्या मनावर खोलवर परिणाम करते. ही कविता दलित साहित्याच्या इतिहासात एक मैलाचा दगड आहे आणि सामाजिक जागृतीसाठी एक शक्तिशाली हत्यार आहे. हंगामाचा पुत्र हे सत्ताधारी वर्गाचं प्रतीक आहे. उदाहरणार्थ ज्याप्रमाणे कुत्र प्रत्येक झाडावर लघवी करून आपली सत्ता दाखवतं त्याचप्रमाणे सत्ताधारी वर्ग आपली सत्ता आणि शोषणकारी वृत्ती समाजावर लागतो. कुठल्या धर्तीवर तू प्रेम करतेस हा प्रश्न सामाजिक सुधारणेच्या नावाखाली होणाऱ्या ढोंगाला उघड पाडतो. उदाहरणार्थ अनेकदा सामाजिक सुधारणांचे दावे केले जातात पण प्रत्यक्षात उपेक्षितांचे शोषण होते. आजच्या काळातही ही कविता प्रासंगिक आहे कारण सामाजिक असमानता, शोषण आणि दडपशाही अजूनही कायम आहे. हंगामाचं कुत्र हे आजच्या सत्ताधारी, भ्रष्ट आणि शोषणकारी व्यवस्थेचं प्रतीक म्हणून पाहिलं जाऊ शकतं. ढसाळ यांचा हा आक्रोश आजही समाजातील उपेक्षितांना प्रेरणा देतो आणि व्यवस्थेविरुद्ध लढण्याची जिद्द निर्माण करतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला शेअर करा. जय भीम, जय संविधान.